पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आई 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 ग काय झालं? अंग दुखतंय? नाही, मज्जा म्हणून ओरडतोय मी। बस नाचता येत नसेल ना तर नाही नाचावं माणसाने। ए हॅलो, नाचता येत नाही वगैरे असं काय नाही, कळलं ना? फक्त खूप दिवसांनी केलं म्हणून। आई ग काम कर, आज ऑफिसला नको जाऊ। चल ग, 2 इम्पॉर्टंट मीटिंग्स आहेत, त्या कोण करणार? तुझं अंग दुखतंय ना, नको जाऊस आज ऑफिसला। आय एम फाईन, डोंट वरी। फक्त तू प्लीज घरात कोणाला काय बोलू नको, आणि आजोबांना तर नाहीच नाही, नाहीतर उगाच लेक्चर द्यायला लागतात। त्यांना नाही सांगितलं तरी त्यांना कळणारच आहे ना। तू बोलू नकोस बस, ओके? आई ग आई 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 ग, काय झालं? नाही जमत आहे? लावून देऊ का बटन? थँक्स। काल मजा आली नाही खूप? हो ना, खूप मजा आली। छान डान्स केला तू। थँक्स। फक्त काय एवढ्या दिवसांनी ना मला वाटलंच होतं, म्हणून त्रास झाला। चालेल, थँक्यू। टकिन पण करून देते का जर? झालं? अजून टकिन करून नाही? अरे आजोबांना नाश्ता द्यायचा ना। ठीक आहे, टकिन कर आणि मग जा आजोबांना नाश्ता द्यायला। परी वाट बघतीये। रिअली? 1 मिनिट मी कोणीच वाट बघत? प्लीज। यस प्लीज, यस। आली आली परी। वाह, मस्त भजी झाली आहेत। काम कर, पण मी काय नाही, थंड झाली। आज जा, गरम गरम भजी घेऊन या। अजून? अहो अजून नको सर। अजून नको? तसं नाही, पण नेहा मॅडमना कळलं तर? नेहा मॅडमने काय वॉच टेबल सांगितलंय माझ्यावर? अरे मी या घरचा मालक आहे, माझी ऑर्डर फॉलो केली गेली पाहिजे, कळलं का? गरमागरम भजी नको वाटूस तो आता, भजी ही खूप झाली। अरे खरं सांगतो तुला, म्हणजे एक तर मला ना पथ्य आहे, म्हणजे वय बघ, जास्त भजी जात नाही तरी मला, तू नको आग्रह करू मला। अहो मी कुठे करतोय? नाही आग्रह खरंच नको, म्हणजे ही सुद्धा मी आपलं ऐकलं नाही, मी तो एवढंच ही संपवणार नव्हतोच मी, खरं म्हणशील तर। हो ना? अरे बरं झालं तू आलास रे बाबा। काय झालं, मस्त मस्त भजी केली हिने, फक्त माझं काय ना, माझं वय झालं तर मला पथ्य आहे, त्यामुळे मला खाता येत। तुला काय झालं? काय नाही, जरा कंबरला चकली। वर दुखते का? आजोबा काय ना, जर सवय नसेल ना तर उगाच हिरो सारखं नाचायचं नाही।
काही बोल नकोस नाही, एवढं काय नाचलो नाही मी. मुळात मला नाचता कुठे येते एवढं. हो पण जेवढं नाचलास तेवढं नाही झालं ना असं वाकडं. काय नाही आजोबा, सवय नाहीये आता, आणि कालच नाचावं असं वाटलं म्हणून नाचलो थोडं. तू ना याला तुझ्या तालावरती नाचाची सवय ठेवायला पाहिजे होती, म्हणजे जास्त त्रास झाला नसता. तू काय ऑफिसला निघालास? हो काय हो सुट्टी घ्या आज. आजोबा जायला हो, समीर पण नाहीये, खूप कामं आहेत आणि 2 इम्पॉर्टंट मीटिंग्स आहेत, तेवढ्या करून येतो मी. अरे पाठ दुखते म्हणून मी म्हणतोय. डोंट वरी, आय एम फाईन. ओके. काय डोंट वरी काय? मला सांग, ज्या अर्थी तुम्ही एवढं नाचलात त्या अर्थी मिथिलाही नाचली असली पाहिजे ना. मिथिला नाचली का एका ठिकाणी शांतपणे बसून होती? नाही म्हणजे असं ती नाचत नव्हती हो. ती म्हणजे तिला नाचावं असं वाटत होतं, बसून ताल धरत होती, फुल एन्जॉय करत होती. आणि दांडिया छान खेळते मिथिला काकू. दांडिया छान खेळते याचा अर्थ ती नाचली नाही असं नाचली नाही. ती बेसिकली बिचारी बसून होती, एन्जॉय करत होती, म्हणून सगळ्यांनी थोडासा तिला आग्रह केला. सो फॉर्मॅलिटी म्हणून ती फक्त उठली आणि थोडस असं दांडिया तिने केलं बस. पण मला असं वाटतं की त्यांचं बाळ पण पोटात डान्स करत असणार. हा न्या. हो ना. तुम्ही काय भजी खाताय? हे ना अलाउड आहे का भजी वगैरे? काय चाललंय? आणि किती खाल्लंय ते? आम्ही यायच्या. हा सुजित, हे ह्याचे फ्रुट्स देते ना. सर, आम्ही प्रॉमिस केलेल्या दिवशी तुम्हाला माल मिळेल. येस सर. हो मी आणि जगदाळेच बघतो. ऍक्च्युली वी आर पार्टनर्स. डोंट वरी सर. हे बघा, तुमची कन्साइनमेंट उद्याच तुमच्याकडे पोहोचेल. ओके सर. बाय. अरे सत्यजित, काय रे? अरे बॅड न्यूज आहे यार. आपल्या वेअरहाऊसला आग लागली. काय? अरे मग फायर ब्रिगेड? त्यांना इन्फॉर्म केलेलं आहे. आग विझवायचे सगळे प्रयत्न चालू आहेत, पण खूपच नुकसान झालंय. मला सांग, जी कन्साइनमेंट तयार केली होती ती तरी आहे ना व्यवस्थित? आणि त्या जिथे ठेवल्या होत्या ना, तिथेच बाजूच्या रूम मध्ये सिलेंडरचा स्फोट झाला. करोडोचा माल जळाला. सत्यजित, अरे मी तुझ्याशी बोलतोय. काय करायचं रे आता? क्लायंटला कमिट केलंय, त्याच्याकडून ऍडव्हान्स घेतलाय. माल वेळेत दिला नाही तर तो फाईन बसेल आपल्यावर 1.5 करोड रुपये. अरे जळालेल्या मालाचे पैसे इन्शुरन्स मधून रिकव्हर होतील, पण फाईनचं काय करायचं? अरे सत्यजित, मलाही कळत नाही की आता काय करायचं. कुठल्याही परिस्थितीत ही बातमी बाहेर जायला नको. बेटा मूव करते चटका लागता. एकीकडे जास्त वेळ ठेवू नको. असं नसतं करायचं बघा. हे बघ हे असं करायचं आणि पटकन काढायचं. करेक्ट. आणि काढायचं. शाबास. दिवसभर लक्षात लागत नव्हतं. तुझी का पाठ अजून थोडीशी. मी काय सांगितलं होतं, ऑफिसला जाऊ नको, आराम कर. नाही पण हट्टीपणा. अरे वा, बरी पाठ शिकून देते वाटत. लवकर बरं वाटत असेल. दे बघू, माझ्याकडे दे, मी बघ. आजोबा, हलक्या हाताने शिकायचं. हो का? बर, शिकतो. अरे
अरे शिकून बरं वाटेल रे. आपल्याला झेपत नाही ना तर कशाला एवढं आनंदाने बेभारून नाचायचं बागडायचं. मग अशी ही दुसऱ्याकडून सेवा करून घ्यायला लागते. अहो माहोलच तसा होता आजोबा, काय धमाल आली नाही. आणि ठीक आहे ना, एक नाचलं की मग प्रत्येकाला उत्साह संचारतो. आपणही नाचावं बागडावं असं वाटतं. पण आपल्याला जमतंय का ते, झेपतंय का हे बघायला नको. आणि मग इतकं दमायचं की मग पोटात दुखायला लागतं. पोटात अरे पाठ तरी दुखते ना. पण असो, एकंदर मजा आली ना. पण हो आजोबा, खूप मज्जा आली. मजा आली. मजा अशी निघते बघ नंतर. काय रे, मिथिलाला काही त्रास नाही झाला ना? बरी आहे ना ती? मिथिलाला काही त्रास नाही झाला ना? आजोबा चटका लागतोय. मिथिलाला त्रास झाला त्रास झाला थोडासा झाला. पण हे मला अधिकाने सांगितलं. पण असं म्हणजे तेवढं काही नाही झालं आजोबा. खरं खरं सांग. पण शी फाईन. ती काल थोडीशी एक्झॉस्ट झाली. पण खुश होती ती, खरंच खूप खुश होती. आज सकाळी इनफॅक्ट तिने टेस्ट पण करून घेतल्या. सगळ्या नॉर्मल आहे. डॉक्टरनी सांगितलं की शी इज फाईन, द बेबी इज फाईन, सगळं ओके. काल थोडस. आजोबा बाळाची तब्येतही छान आहे. म्हणजे काल मिथिला काकू खूप खुश होत्या. पण तशी दगदग झाली त्यांची. पण ठीक आहे सुनबाई, मिथिलानी आनंदी राहायला हवं हे ठीक आहे. आणि त्यासाठी तिने मग काय गाणी ऐकली समजा, काही पुस्तकं वाचली, कुठे फिरायला गेली, एखादा चांगला सिनेमा बघितला, सगळं मान्य. पण यापुढे शारीरिक दगदग, दमणूक, ओढाताण हे बंद. मिथिलासाठी वर्ज. पण मिथिलानी स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे तसं आपणही तिची काळजी घेतली पाहिजे. समजलं का सुनबाई? हो आजोबा. आणि यापुढे तिच्या कुठल्याही म्हणण्याला दुजोरा द्यायचा नाही. तिने कितीही हट्ट केला तरी तिची बाजू माझ्याकडे मांडायला यायचं नाही. हो आजोबा, सॉरी. मलाही तुमचं म्हणणं पटतंय आजोबा. म्हणजे मिथिला काकूच्या बाबतीत सगळी काळजी घेऊ. आणि मी सुद्धा मोठी आईची काळजी घेईन. अरे होली पिल्लू. भरतो ना मी भरतो. देन ना. देन पैसे. मारू नका पैसे देईन. सत्यजित, काय झालं? काय झालंय काय? पाणी देऊ. नको. काय झालंय? इतके का घाबरलाय? ते पैसे, कोणाचे पैसे भरायचे? काय नाही, काय नाही. हे पप्पानं सांगू नको. हा कशाबद्दल? रिलॅक्स. कशाबद्दल? नाही, कशाबद्दल नाही. काय म्हणत होता तुम्ही? पप्पांना सांगू नको. काय स्वप्न पडलं होतं मला. जाऊ दे ना. तुम्ही आता सांगणार आहात का? मला बोलायला लागेल पप्पांशी. ऐक माझं, ऐक. सीमा, नको ना, प्लीज नको. मग तुम्ही बोलणार आहात? काय झालं? आपल्या बिझनेसमध्ये खूप मोठा लॉस झाला. लाखो रुपये बुडाले आपले. Oh God. Oh God. Oh my God. आता काय? आता फेडायचे पैसे. फेडायचे? कुठून फेडायचे? आपल्याकडे एवढे पैसेच नाही सत्यजित. कुठून फेडणार होत आपण? आता तर पप्पांशी बोललंच पाहिजे. ओके. मी नाही नको.
मला भीती वाटते ग. सत्यजित, तुम्हाला किती भीती वाटत असले ना तरी पप्पा हे एकमेव आहेत की जे आपल्याला यातून बाहेर काढू शकतायत. ओके नाही, ऐक ना, ऐक ना, हे बघ, ऐक ना, हे बघ, आपण मॅनेज करूया ना काहीतरी. प्लीज प्लीज प्लीज. आपण काहीतरी करूया. यू डोंट वरी. ओके, मी आहे तुमच्या बरोबर. यू डोंट वरी. आपण काहीतरी करूया. पप्पांशी बोलायला हवं आपल्याला. पण नाही, आपल्याला दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. तुम्हाला पप्पांशी बोलावंच लागेल सत्यजित. डोंट वरी, मी आहे तुमच्या बरोबर. ओके, आपण करूया काहीतरी. ठीक आहे. अरे काय करते? परफ्यूम दे. परी परफ्यूम दे. आता नाही दुखत का तुझी पाठ? अगं तू पाठ मला मसाज करून दिली ना तेव्हापासून नाही दुखत आहे. दे. सांगू का? सांगू काय सांगायचंय? काय सांगायचंय? एक मिनिट काय मस्ती चालली आहे? काय सांगायचंय? हाय ना, उगाचच मला त्रास देतोय. त्रास कुठे देतोय? त्याला काहीतरी सांगायचंय. बोल, काय सांगायचंय? काय चाललं? त्याला काहीतरी सांगायचंय, ही त्याला सांगू देत नाहीये. परी, एक मिनिट. बोल पिकूचू, काय झालं? नेहा वहिनी, तू रोज यशदादाच्या शर्टाची बटणं लावतेस का? तुला कोणी सांगितलं? परी बोलली. परी काही बोलते. तू हे सगळं कुठे कोणाला सांगू नकोस बाहेर. पण मी सांगितलंच नाही. हिनेच सगळ्यांना स्कूल मध्ये सांगितलं. सगळ्यांना म्हणजे कोणाला? अख्ख्या स्कूलला, टीचर्सना, फ्रेंड्सना आणि प्रिन्सिपल मॅडमला सुद्धा. परी, सगळ्यांना सांगितलं तू? नाही, प्रिन्सिपल मॅमने नाही सांगितलं, फक्त टीचर आणि फ्रेंड्स. मॅडम, तुम्ही फेमस झालात स्कूलमध्ये बटनवाली बाई म्हणून. आज ऍक्च्युली राहून गेली बटन लावायची, पण तू सवय नको मोडूस. लागले का? यू कॅन डू इट. पिकूशू आला नव्हता ना इथे? अगं तो आत्ताच परी बरोबर खेळत खेळत बाहेर गेला. काकू, बरं झालं आलीस. काकाचा बिझनेस व्यवस्थित चाललाय ना? आपल्या बिझनेस मध्ये खूप मोठा लॉस झालाय. काकू, हा काय झालं? ते अरे पिकूचो शाळेला जायचंय ना त्याला, आणि तयार नाहीये तो. त्याची तयारी करायला हवी. मी आलेच. हा हो, पण तिने उत्तर द्यायचं टाळलं का?